प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. प्रियजनांनो, गुड मॉर्निंग आणि प्रेज द लॉर्ड. मी आपला दोस्त पास्टर सुधीर आपल्या संगती देवाच्या वचनातून बोलत असताना सर्व विश्वासक प्रिय बंधू बहिणींना प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा सलाम. कृपा करून व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण की आपण एक मालिका चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून प्रत्येक अध्यायामध्ये 1, 2, 3 मेसेज पाहत आहोत. आज आपण 12व्या अध्यायातील 3रा मेसेज ऐकणार आहोत. कृपा करून हा व्हिडिओ स्किप न करता पहा, यासाठी की आपल्याला अनेक वेगळ्या प्रकारची स्टडी, बायबल स्टडी आपल्याला या वचनातून किंवा या व्हिडिओ मधून मिळणार आहे. चला तर आजचं वचन चालू करूया. 12वा अध्याय उत्पत्तीचा आणि 17वं वचन. तरी अब्रामाची स्त्री साराई हिच्या पायी परमेश्वराने फारो व त्याचे घराने यास भारी पीडा भोगावयास लाविल्या. साराय, फारो आणि अब्राम यांच्या जीवनातून या पर्टिक्युलर 12व्या अध्यायामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. आपल्याला माहित आहे की हजारो वर्षापूर्वी कनान देशात दुष्काळ पडला होता. जेव्हा अब्राम त्या कनान देशामध्ये होता त्यावेळी दुष्काळ पडला आणि म्हणून अब्राम आणि त्याची पत्नी साराय आणि त्याच्या संगती अनेक लोक इजिप्तमध्ये मिसर देशाला गेले. परंतु ते इजिप्त जवळ येताच एक आश्चर्यकारक अशी घटना घडली. अब्राम तेथील लोकांना घाबरला, त्याला भीती वाटू लागली. जो अब्राम 75 वर्षाचा न घाबरता इतक्या मोठ्या प्रवासानंतर कनान देशात गेला होता, त्या अब्रामाला आता एका छोट्याशा गोष्टीची भीती वाटू लागली. कारण साराय खूप सुंदर होती आणि अब्रामाला काळजी होती की मिस्री लोक ती खूप सुंदर असल्यामुळे बळकावण्यासाठी त्याला, त्याच्या जीवाला धोका करतील, त्याला मारून टाकतील. परंतु प्रियजनांनो, आम्हाला या ठिकाणी एक मॉरल स्टडी शिकायला मिळते की अब्राम हा सत्य होता. अब्राम देवाला भिवून चालत होता. अब्राम परमेश्वरा संगती चालणारा मनुष्य होता. परंतु त्याला या ठिकाणी भीती वाटलेली आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच इतका सत्य अब्राम असून सुद्धा एखाद्या गोष्टीची त्याला भीती वाटलेली आहे. आपल्याबद्दल सुद्धा असंच आहे. आपण सत्य असतो, प्रभूमध्ये चालतो, परमेश्वराच्या विश्वासात राहतो, परंतु बऱ्याच गोष्टींची आपल्याला भीती वाटते. आणि मग अब्रामाकडे जर आम्ही बघितलं तर भीती वाटल्यामुळे तो काही गोष्टींच्या पापामध्ये पडला. भीती आपल्याला पापामध्ये पाडते. जसा अब्राम भीतीमुळे पापामध्ये पडला. परमेश्वराचं वचन म्हणतं, तुम्हाला मी भीतीचा आत्मा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. म्हणून अब्राम ज्यावेळेस भीतो त्यावेळेस अब्राम सारायला म्हणाला, साराय, त्यांना तू सांग की तू माझी बहीण आहेस, म्हणजे माझ्या जीवाला काही भलं वाईट होणार नाही आणि माझा जीव वाचेल आणि माझं भलं होईल. जेव्हा ते इजिप्तमध्ये आले तेव्हा इजिप्शियन लोकांनी साराईचं सौंदर्य पाहिलं. म्हणजेच अब्राम भीत इजिप्तमध्ये आला होता. साराईचं सौंदर्य तेथील लोकांनी पाहिलं आणि फारो समोर त्या लोकांनी, इजिप्शियन लोकांनी फारो समोर म्हणजे राजा समोर जाऊन तिची प्रशंसा केली. तिच्याबद्दल सर्व काही चांगलं सांगितलं. ती सुंदर आहे आणि अनेक गोष्टी अशा तिच्याबद्दल सांगितल्या. साराईला फारोच्या राजवाड्यात नेण्यात आले आणि फारो अब्रामाशी चांगला वागला. ज्यावेळेस साराईला यानं बघितलं, फारो अब्रामाबद्दल चांगलं वागू लागला. कारण त्याला वाटले की साराय ही आता आपल्याला मिळणार आहे, कारण अब्रामानं सांगितलेलं आहे की त्याची बहीण आहे, किंवा त्यानं सांगितलेलं आहे की ती त्याची बहीण आहे. आणि मग साराय अब्रामाची बहीण आहे असं त्याला माहित होतं. अब्रामाला या कारणास्तव त्याने राजा या नात्यानं आणि त्या साराईच्या बदल्यात मोठमोठ्या भेटवस्तू दिल्या, ज्यामध्ये मेंढ्या होत्या, गुरेढोरे होते, नोकर चाकर होते आणि बऱ्याच काही गोष्टी या साराईला ठेवून घेतल्याबद्दल किंवा आपल्या राजवाड्यात ठेवून घेतल्याबद्दल त्यानं, म्हणजे फारोनं अब्रामाला या सर्व भेटवस्तू दिल्या. पण देव काय घडत आहे, ही घटना कशी घडत आहे ते पाहत होता. त्याची नजर या सर्व घटनेकडे बारीक पद्धतीने अशी होती. सारायला फारोच्या वाड्यात नेण्यात आले होते, परंतु तिने काहीही चूक केली नव्हती आणि काहीही चूक केल्यानंतर ती त्रासामध्ये पडलेली होती.
परंतु प्रियजनाला पाहतो की देव तिचे रक्षण करण्यासाठी आणि अब्रामाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हस्तक्षेप करतो. अब्रामाला देवानं वचन दिलं होतं की मी तुझी संतती वाढवेन आणि मी तुला मोठा राष्ट्राचा पिता करेन. प्रियजनानो, परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की काही गोष्टींच्या मुळे अब्राम मिस्र देशामध्ये येतो आणि त्याच्यानंतर त्याला एका समस्याला सामना करावा लागतो. तो घाबरतो आणि साराय फारोच्या ताब्यामध्ये जाते आणि मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणी साराईची कोणत्याच प्रकारे चूक नाही म्हणून परमेश्वर तिला सोडवण्यासाठी हस्तक्षेप करतो. प्रियजनानो, जर तुम्ही तुमच्या चुकीविना या साराप्रमाणे शिक्षा भोगत आहात तर परमेश्वर देव तुमच्यासाठी हस्तक्षेप केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर तुमच्यासाठी हस्तक्षेप करेल. जास्त दिवस तुम्हाला विना चुकी विना त्रासात आणि अडचणीत राहू देण्यासाठी परमेश्वर तयार नाही. तो तुम्हाला सोडवणार. जसं या ठिकाणी सारायला सोडवण्यासाठी परमेश्वरानं हस्तक्षेप केला. या घटनेनंतर उत्पत्ती 12:17 वचन येतं. ते असं म्हणतं की अब्रामाची पत्नी साराई हिच्यामुळे परमेश्वराने फारो आणि त्याच्या घराण्यावर मोठ्या पीडा आणल्या. अचानक फारो आणि त्याच्या राजवाड्यातील सर्वांना गूढ पीडांनी ग्रासलेलं आपल्याला पाहायला मिळतं. फारोला कळले की काहीतरी भयंकर चूक आपल्याकडून झालेली आहे. त्याला कसे तरी सत्य स्पष्ट झाले की साराई फक्त अब्रामाची बहीण नव्हती तर ती त्याची पत्नी होती. आणि हे ज्यावेळेस सत्य त्याला समोर आलं त्यावेळेस त्याला अस्वस्थ असं वाटलेलं आहे. त्याला कसं तरी वाटलेलं आहे काहीतरी मी चूक केलेलं आहे असं त्याला वाटलेलं आहे. आणि मग फारो अब्रामाला बोलवून घेतो आणि फारो त्याच्याशी बोलतो आणि तो म्हणतो की तू माझ्याशी हे काय केलेस? ती तुझी पत्नी आहे हे तू मला का सांगितलं नाहीस? तुझ्या बायकोला तू परत घेऊन जा आणि त्यामुळे ज्या माझ्यावर पीडा आलेल्या आहेत, माझ्या घराण्यावर पीडा आलेल्या आहेत त्या बंद होतील. फारोने साराय अब्रामाला परत देऊन टाकली आणि त्याच्या माणसांना म्हणजे आपल्या लोकांना त्यानं सांगितलं की या सर्व लोकांना इजिप्त मधून बाहेर काढा असा आदेश त्यानं त्यांना दिला. या घटनेत जरी अब्राम बेईमान होता, देवावर त्याने विश्वास ठेवला नाही. देव त्याला म्हणलं तर मी तुझ्या बरोबर असेल. देवाबरोबर विश्वास ठेवण्यास तो बेईमान ठरला होता, तरी देवाने त्याचे आणि साराईचे रक्षण केले आणि ते इजिप्त मधून सुरक्षितपणे निघून नेगेबकडे गेले म्हणलेलं आहे. लोकांच्या देशातून सुरक्षितपणे निघून नेगेबकडे परत गेले. किती मोठं देवानं त्या ठिकाणी संरक्षण सारायचं, अब्रामाचं आणि त्याच्या लोकांचं केलं. किती मोठं संरक्षण. सुरक्षितरित्या वाईटाच्या जबड्यात साराई पडल्यानंतर सुद्धा सुरक्षितरित्या परमेश्वर त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्या वाईटातून बाहेर काढण्यासाठी हस्तक्षेप करतो. माझा प्रभू असा आहे, ज्यावर तुमचा विश्वास आहे तो प्रभू असा आहे. उत्पत्ती 12:17 मध्ये बायबल स्पष्टपणे सांगत नाही की साराई अब्रामाची पत्नी आहे. फारोला साराई ही अब्रामची पत्नी माहित नव्हती. मग काही वेळानंतर, काही दिवसानंतर फारोला कसं काय माहित झालं की साराई ही त्याची अब्रामाची पत्नी आहे? यासाठी बायबल स्कॉलर जे आहेत, बायबल स्कॉलर किंवा बायबल विद्वान जे आहेत, ते सामान्यतः 3 संभाव्य म्हणलं मी स्पष्टीकरण देतात. ते काय आहे ते आपण बघूया. पहिलं स्पष्टीकरण जे स्कॉलर्स, बायबल स्कॉलर्स देतात ते असं म्हणतात, देवाकडून आलेल्या पीडांनी फारोला साराई कोण आहे याची चौकशी करायला भाग पाडले. त्याला भाग पाडलं की ही साराई आल्यानंतर माझ्याकडे पीडा आलेल्या आहेत, मग ती अशी कोण आहे? या अचानक गंभीर पीडांनी फारोला आपत्ती कशामुळे आली असा प्रश्न पडला असावा. त्या चौकशीत, त्यानं केलेल्या चौकशीमध्ये सत्य उघड झाले की अब्रामाची पत्नी साराई हिच्यामुळे परमेश्वराने फारो आणि त्याच्या घराण्यावर मोठ्या पीडा आणल्या आहेत. हे झालं पहिलं स्कॉलरचं किंवा पहिल्या अभ्यासकाचं, विद्वानाचं हे डिस्कशन. दुसरं जे डिस्कशन आहे ते असं म्हणतं, कदाचित साराईने हे सत्य उघड केले असावे
पीडा सुरू झाल्यानंतर फारोने थेट सारायला विचारलं असावं की तू कोण आहेस, आणि ती त्याला सांगू शकली त्या काळामध्ये की ती अब्रामाची बहीण नाही तर ती अब्रामाची पत्नी आहे. आणि हे पाप फारोच्या समोर अचानक पद्धतीने आल्यानंतर त्याचा थरकाप उडाला. तिसरं जे निष्कर्ष आहे स्कॉलर्स काढतात ते असं म्हणतात, अब्रामाच्या घराण्यातील कोणीतरी ते उघड केलं असावं की त्यांचं नातं काय आहे. म्हणजे अब्रामाचे लोक पण आले होते ना मिसरमध्ये. अब्राम एकटा सारा एकटे असे नव्हते आले, त्याचे लोक पण आले होते आणि त्यांना माहित होतं की अब्राम आणि सारा यांचं नातं काय आहे आणि त्यांनी ते फारोकडे उघड केलं त्यांचं नातं काय आहे ते. अब्रामकडे नोकर आणि लोक असल्याने त्यांना त्या दोघांचे खरे नातेसंबंध माहित होते आणि मग त्यातीलच एखाद्यानं फारो समोर हे सत्य उघड केलं होतं. प्रियजनानो, बायबलमध्ये नेमकी पद्धत स्पष्ट केलेली नाही, परंतु पीडांमुळे फारोला साराईची खरी ओळख स्पष्ट झाली, ज्यामुळे तो अब्रामाच्या समोर जाण्यास प्रवृत्त झाला. प्रियजनानो, आम्ही या संदेशामध्ये पाहतो की फारो, अब्राम आणि साराई यांच्यामध्ये साराई सरस ठरलेली आहे. त्याचबरोबर फारो सुद्धा सरस ठरलेला आहे. तो देवाची भीती बाळगताना आपल्याला इथं दिसतो. आणि अब्राम जरी चुकला असला, जरी घाबरला असला, तरी देव त्याला सोडवण्यासाठी तयार होता, कारण त्याच्यापासून त्याला राष्ट्र तयार करायची होती. प्रियजनानो, भीती, आपण जे काही केलेलं नसतं, काही गोष्टी आपल्याकडून घडलेल्या नसतात, त्याची भीती जर तुम्ही बाळगत असाल तर ती भीती, विनाकारण बाळगलेली भीती तुम्हाला पापात पाडू शकते. जरी तुमची काही चूक नसेल, साराप्रमाणे जर तुम्ही एखाद्या अडचणीत अडकला असला तर परमेश्वर तुम्हाला हस्तक्षेप करून बाहेर काढू शकतो. आणि जरी एखाद्या वाईट फारो सारख्या माणसानं जरी तुमच्यावर कब्जा केला असला तरी परमेश्वर त्याला रिव्हील करेल की तुम्ही देवाची लेकरं आहात. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो या सकाळी आणि परमेश्वर तुमची काळजी घेऊ. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू. कीप वॉचिंग माय व्हिडिओज every day, every morning, and please keep me in your prayers, precious prayers. Thank you so much. May God bless you all.